नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीडीपीओ ची जाहिरात येणार आहे। सीडीपीओ म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर गट ब चं पद आहे। खूप चांगलं पद आहे आणि एमपीएससी कडे याचं मागणी पत्र गेलेलं आहे। आता फक्त एमपीएससी जाहिरात देणार आहे। जाहिरात कदाचित या महिन्याच्या एंड पर्यंत पुढच्या महिन्यात येण्याचे चान्सेस आहेत। महत्त्वाचा मुद्दा, ही जी जाहिरात आहे, हे जे पद आहे, ही जी जाहिरात येणार आहे, ही कुणासाठी आहे तर डिपार्टमेंटल ही एक्झाम आहे। जनरल विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही। आता जनरल विद्यार्थ्यांसाठी सीडीपीओ ची गट अ आणि गट ब ची पदं यापूर्वी राज्यसेवेत येत होती, सीडीपीओ सेपरेट आड येत होती, पण ती आता राज्यसेवेत वर्ग झाली आणि 2022 पासून ती पण जाहिरात आलेली नाहीये। सो भविष्यात ती पण जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत, पण सध्या तरी ही जी मी तुम्हाला सांगतो हे डिपार्टमेंटल एक्झाम आहे, त्या विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे। सो यामध्ये परीक्षा पद्धत कशी असणार आणि अभ्यासक्रम कसा असणार थोडक्यात समजून घ्या। तुम्ही जर अजूनपर्यंत पाठीमागचा व्हिडिओ बघितला नसेल, मी 2 दिवसापूर्वी घेतलेला, त्यामध्ये कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो किंवा कोणता विद्यार्थी जो उमेदवार अधिकारी आहे त्या डिपार्टमेंटला अधिकारी आहे असा कोणता विद्यार्थी उमेदवार आहे अधिकारी आहे तो फॉर्म भरू शकतो, त्याच्यावरती व्हिडिओ मी घेतलाय। बघितला नसेल तर बघून घ्या। आणि तुम्ही का बघितला नाही, कारण चॅनल सबस्क्राईब करून ठेवत नाही तुम्ही। सो लगेच चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला नोटिफिकेशन जातं व्हिडिओचे। मग तुम्ही व्हिडिओ बघायचं की नाही तुमच्यावर डिपेंड आहे, पण नोटिफिकेशन ॲटलीस्ट तुमच्यापर्यंत पोहोचतो म्हणजे तुम्ही अपडेट राहतात की काय नवीन आलेलं आहे ते। सो त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन लगेच क्लिक करून ठेवा। सो आज या दोन गोष्टींची माहिती घेऊया, अभ्यासक्रम काय असणार आहे। तिकडे जाण्यापूर्वी आपण सीडीपीओ ची विभागीय जी मराठी स्पर्धा परीक्षा आहे याच्या दोन्ही बॅचेस आपल्याकडे अवेलेबल, म्हणजे तुम्हाला पेपर 1 पेपर 2 एकत्रित असणारी ही रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे 7999 प्लस जीएसटी मध्ये। आणि फक्त तुम्हाला लॉ ची बॅच पाहिजे, जनरलची बॅच नको आहे, लॉ ची बॅच। याच्यामध्ये बघा पेपर 2 पूर्ण लॉवर आधारित तुम्हाला मी सिलेबस सांगतोच आता, आणि पेपर 1 मधला घटकचे 4 आणि 5 नंबरचे कायदे असणारी ही बॅच आहे। ही बॅच सेपरेट बॅच पण ही अवेलेबल आहे, ज्याची फी 4999 प्लस जीएसटी अवेलेबल आहे। आता यामध्ये बघा तुम्हाला काय काय मिळणार आहे दोन्ही बॅचेस मध्ये, तर तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाइम, किती वेळेस लेक्चर बघू शकता, तुमच्या वेळेत बघू शकता। तुम्ही जॉब करणार असाल घरी बसून तुम्ही तुमच्या वेळेत बघू शकता, किती वेळेस बघू शकता, स्टॉप करून बघा, फास्ट करून बघा, स्लो करून बघा। त्यानंतर टॉपिक नुसार विषयानुसार टेस्ट सिरीज पण तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे। प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासहित उत्तरं आणि टेस्ट सिरीज तुम्हाला स्कोर कार्ड सुद्धा बघता येणार। सो हे सगळे फीचर तुम्हाला इथेच मिळणार आहे। सो लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक कराच। याचे डेमो लेक्चर पण तुम्हाला बघायला मिळतील, ते डेमो लेक्चर पण बघा। आणि तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर लगेच तयारीला लागा आमच्याबरोबर। आता पात्रतेबद्दल तुम्हाला शंका असेल ना तर पाठीमागचा व्हिडिओ बघून घ्या, त्यात मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। चला आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। आजची व्हिडिओ तुम्हाला हे बघता परीक्षा पद्धत आणि सविस्तर अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगणार आहे। पुढचे व्हिडिओ हे असणार आहे, कागदपत्रे काढून ठेवा आताच, पात्रता निकष अजून काय बदल होऊ शकतो का ते सांगतो, निवड पद्धत कशी होते, बुक लिस्ट कोणती आणि अभ्यास कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार। त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आता एमपीएससीचं तुम्ही जर बघितलं बुकलेट, बघा हे न्यूज लेटर आहे, हे न्यूज लेटर 9 नंबरचं आहे, 15/5/2025 ला आलेलं आहे। आणि त्यामध्ये त्यांनी अपडेट केलंय, त्यांनी अपडेट असं केलंय की यामध्ये किती पदांसाठीचं मागणी पत्र गेलंय, मागणी पत्र गेलंय 4 मार्च 2025 ला महिला व बालविकास विभागाकडनं गेलेलं आहे। आणि ही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आहे आणि 258 पदांसाठी गट ब चं पद असणार आहे। सो खूप चांगलं पद आहे खरं म्हणजे, सीडीपीओचं पद खूप चांगलं मानलं जातं। तुम्ही जर असाल पात्र तर लगेच अभ्यासला लागा। यामध्ये बघा परीक्षा पद्धत कशी असणार आहे, परीक्षा पद्धत तुमची फक्त एकच लेखी परीक्षा, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन आहे आणि मुलाखत असणार आहे बघा। म्हणजे लेखी परीक्षा 400 मार्कांची असेल आणि मुलाखत तुम्हाला 50 गुणांसाठी असणार आहे। यामध्ये पहिला पेपर जो असतो त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि शासनाशी संबंधित निवडक कायदे व संस्था इत्यादी असणार आहे। हा अभ्यास बराचशा विद्यार्थ्यांनी केलेला असतो बघा। दर्जा मराठीचा 12वी, इंग्रजी पदवी आहे, सामान्य ज्ञान पदवीपर्यंतच आहे, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, बाकी सगळे क्वेश्चन पेपर मराठीमध्येच अवेलेबल आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल नाही आहे। आता यामध्ये बघा शासनाशी संबंधित निवडक कायदे व संस्थांमध्ये विभागामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान कायदे तुम्हाला यामध्ये इन्क्लूड केलेले आहे। हे सगळे मिळून 100 प्रश्न, 200 मार्कांसाठी 1 तास आहे आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर, निगेटिव्ह मार्किंग येणार नाहीये। दुसरा पेपर तुम्हाला त्याच दिवशी एकाच दिवशी असणारे पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान असणारे कायदे असणार आहे। मराठीमध्येच क्वेश्चन पेपर 100 प्रश्न, 200 मार्काला 1 तास, एमसीक्यू पॅटर्न, याला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। एकाच दिवशी दोन्ही पेपर होणार आहे आणि नंतर तुमची मुलाखतीला निवड होणार आहे। पहिला पेपर हा जो दोन्ही पेपर आहे कसे आहेत, याला निगेटिव्ह मार्किंग आहे का तर नाही बघा। चुकीच्या, यस मी तुम्हाला म्हटलं नाही निगेटिव्ह मार्किंग आहे बरं का, निगेटिव्ह मार्किंग आहे, मी नाही म्हटलं चुकीने, लक्षात घ्या, माफ करा। तर याला 25% किंवा 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे।
एकापेक्षा जास्त उत्तर जर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे आणि निगेटिव्ह मार्किंगचा वापर केल्यानंतर अंतिम बेरीज जर अपूर्णांकात आली तर ती तशीच ठेवली जाईल, त्यात काय बदल केला जाणार नाही. आणि एखाद्या प्रश्न उत्तर दिलंच नाही त्याला निगेटिव्ह मार्किंग लागू राहणार नाही. अंतिम गुणवत्ता यादी ही लेखी परीक्षा आणि मुलाखत एकत्रित गुणांवर आधारित असणार आहे. सो लक्षात घ्या, इथे तुम्हाला 400 मार्कांची ही परीक्षा होणार आणि 50 मार्कांची मुलाखत, 450 मार्कांवर तुमचं फायनल मेरिट लागणार आहे. आता पुढे घेऊन जर तुम्हाला अभ्यासक्रम थोडक्यात बघा, मराठीमध्ये तुम्हाला त्यांनी इथे प्रश्न टाकलेले आहेत का, किती विचारावे मराठीला नाही टाकले. तुम्हाला मी सेपरेट अजून एक व्हिडिओ घेणार आहे, पाठीमागच्या क्वेश्चन पेपर मी दाखवणार तुम्हाला. पाठीमागच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला साधारणतः कसे प्रश्न विचारले गेले ना ते प्रश्न पण इथे सांगितले जाईल, तुम्हाला हे प्रश्न समजून घ्यायचे कसे असणार आहे. सो त्याच्यावर सेपरेट माझा व्हिडिओ बनला की तुम्हाला मी सांगतो. आता लक्षात घ्या, पहिला मुद्दा काय, अभ्यासक्रमाचा मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ, उपयोग आणि उत्तरावरील प्रश्नांची उत्तरं. सेम इंग्रजीमध्ये पण तोच सिलेबस आहे. सामान्य ज्ञानमध्ये महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासायचा आहे. त्यानंतर गणित, बुद्धिमापन आणि चालू घडामोडी हे 5 घटक तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये अभ्यासायचे आहे. शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था, त्यामध्ये बघा काय काय येणार आहे पुढे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 येणार आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिनियम 2001 पण वाचायचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वाचायचा आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची विनिमय व शासकीय कर्तव्य पार पाडताना होणारे विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005. शासनाची विधिविषयक कामकाज चालवण्याची नियमावली 1984. राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र, मानवी हक्क आयोग, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. हा तुम्हाला अभ्यास करायचा पेपर 1 मध्ये. पेपर 2 जर बघितला आपण त्यामध्ये सगळे कायदेच आहे. तुम्ही बघू शकता भारताचे संविधान तुम्हाला इथे अभ्यास आहे, त्या संदर्भातले संसद, विधानमंडळ कामकाज आणि विविध समित्या आहे. त्यानंतर हे सगळे कायदे मी तुम्हाला वाचून दाखवत नाही आता, हे सगळे काय तुम्ही लक्षात घ्या. हे सगळे काय तुम्हाला इथे अभ्यासाचे खूप मोठे मोठे कायदे आहे बरं का, खूप जास्त कायदे आहेत. सो हे समजून घेण्यासाठी तुम्हाला फार किचकट आहे. त्यासाठी मी तुम्हाला बोललो आता, जर आवश्यकता वाटली तर तुम्ही नक्की बॅच जॉईन करा. ह्या बॅचमध्ये प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला हे सगळे कायदे एकदम अप टू डेट आणि प्रॉपर तुम्हाला समजतील ह्या भाषेमध्ये शिकवणार आहे. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आणि पेपर 2च्या मार्कांवरती जनरली तुमचं मेरिट ठरेल. पेपर 2ला ज्याला जास्त मार्क पडेल ना तोच सिलेक्ट होईल ह्या पदासाठी. सो पेपर 1 मध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग वगैरे जे आहेत ना त्यामध्ये बरेच विद्यार्थी चांगले मार्क घेऊ शकतात, कारण यापूर्वी त्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे. स्पर्धात्मक परीक्षा म्हणल्या की हे विषय असतात, पण इथे तुम्हाला ज्या पदासाठी अभ्यास करायचा, ज्या पदासाठी तुम्हाला म्हणजे ज्या पदावर तुम्हाला जायचंय त्या पदाचा अभ्यास येते. हा काय कोणत्या एक्झामला नाहीये कॉमन. सो ह्याच एक्झामला आहे. सो नक्की याचा फायदा ह्या 2nd नंबरच्या बॅचमध्ये नक्की होईल. बघा हे सगळे कायदे त्यांनी दिलेले आहे. आणि हा अपडेट जो सिलेबस आहे तो 1 फेब्रुवारी 2023 आहे. एमपीएससीच्या वेबसाईटला एक्झाम एमपीएससीच घेणार आहे. एमपीएससी सोडून बाकी कोणी घेणार नाहीये. ही गट बचं पद एमपीएससी कडून जाहिरात येते. आता याची तयारी करताना तुम्हाला बघा पेपर 2 साठी तुम्हाला मी जे कायदे म्हटलो ना, पेपर 2 आणि पेपर 1 मधले 4था 5वा घटक, यासाठी ही बॅच तुम्हाला खूप फायदेशीर असणार आहे. 4999 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे. सो हे कायदे तुम्ही वाचायला घ्यायला भरपूर पुस्तकं लागतील तुम्हाला वाचायला, संपणार नाही सिलेबस तुमच्याकडनं. पण वाचून संपला पण समजणार नाही, इतकं किचकट आहे. तुम्ही एकदा बघा वाचून. आणि याचे डेमो लेक्चरमध्ये पण बघा, तुम्हाला पुस्तक वाचून कितपत समजतं, डेमो लेक्चर कितपत समजतं. कारण आमची टीम तुम्हाला हे 4-5 पुस्तक वाचून एक सोप्या पद्धतीने हे कायदे शिकवणार आहे. आणि तुम्हाला जर दोन्ही पाहिजे असेल, पेपर 1 पेपर 2 दोघंही, तर ही रेकॉर्डेड बॅच ही पण अवेलेबल आहे 7999 प्लस जीएसटी मध्ये. ही पण रेकॉर्डेड दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. जी योग्य विद्यार्थी घ्या ते घेण्यासाठी काय करा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे ॲपची. ॲप डाउनलोड करा, त्यात बॅच परचेस करू शकता तुम्ही. बघा ॲप आपलं इग्नाइट अकॅडमी नावाने आहे. लिंक पण दिली आहे, तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. काही अडचण तर 888899 या नंबरला कॉल करू शकता. अजून तुमच्या मध्ये काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये टाका. आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.